तर इटलीच्या लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नवीन कलेक्शनमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं। प्राडानं अलीकडेच मिलानमध्ये आपले मेन्स समर 2026 कलेक्शन सादर केलं आणि या शो मध्ये मॉडेलच्या पायात जी चप्पल दिसली ती अगदी भारतातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल सारखी होती। आता त्या चप्पलेची किंमत आहे जवळपास 1 लाख रुपये। भारतात अशी चप्पल सुमारे 400 ते 500 रुपयाला सहज मिळते। मात्र या ब्रँडिंग नंतर कोल्हापुरी चप्पल प्रेमींनी या कंपनीने कोल्हापूरचं नावच घेतलं नाही याचा संताप व्यक्त केला। सोशल मीडियावर हा विषय उचलून धरत कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरचाच ब्रँड हवा अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या। बघूया रिपोर्ट। काळ्या पांढऱ्या रंगाचा मऊ मऊ गालीचा, त्यावर रंगीबेरंगी कपडे घालून पटापटा चालणारे पाय, आणि पायात काय तर चक्क कोल्हापुरी पायताण, म्हणजे आपली लाडकी कोल्हापुरी चप्पलच की। करा करा वाजणारी आणि तोऱ्यात चालणारी कोल्हापुरी चप्पल इटली गाजवतीये इटली। पार 7 समुद्रा पार तिनं वाजवलाय डंका। तर हा होता एक फॅशन शो। फॅशनच्या ब्रँडचं नाव प्राडा, आणि प्राडानं वापरलेल्या कोल्हापुरी चप्पलनं झालाय पार राडा। प्राडा म्हणजे जगभरातल्या सेलिब्रिटींचा ब्रँड। एकदा दोनदा नव्हे तर डझनभर मॉडेल्स चप्पला घालून रॅम्पवर चालल्या। कोल्हापुरी चप्पल वापरली ती वापरली, पण कोल्हापूरकरांना त्याची साधी कल्पनाही दिली नाही। कोल्हापूरचा कारागीर आजही कोल्हापूरच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये चप्पला तयार करतोय। त्याच्याच या चप्पलची कॉपी केली प्राडानं, आणि ओरिजिनल आयडिया असलेल्या कोल्हापूरकरांना काय मिळालं तर एक छदाम सुद्धा नाही आणि मान सुद्धा नाही। हा कोल्हापुरी ब्रँड आहे, हा बाहेर कुठल्याही देशात दिसला नसला पाहिजे। आणि आपण हे बघतोय की 1,16,000 हे एवढं काय नाही। हा कोल्हापूरचा ब्रँड आहे, हा कोल्हापुरातच राहिला पाहिजे, बाहेर देशात हा करून चालणार नाही। त्या कंपनीचं नाव येणार ना वरती, कोल्हापूर चप्पलचं नाव येणार नाही वरती, एडा कंपनीचं नाव येणार, त्या कंपनीचं नाव येणार। त्या चप्पलची किंमत तिने 1 लाख रुपये दिले ना, ते ओरिजिनल लेदर आहे का काय आहे ते पहिला चौकशी करा, ते पहिला खात्री करा। एक चमड्याची चप्पल आहे का काय आहे ते पहिला बघा, कोणतं लेदर आहे, काय वापरलंय, स्टिचिंग आहे का नाही। कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे पार 12व्या-13व्या शतकापासून वापरली जाते। कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्राची ओळख आणि शान। कोल्हापुरी चप्पल चामड्यापासून बनवलेली, म्हणूनच ती पायातली उष्णता शोषून घेते। ही चप्पल पायात असली की पाय थंड राहतात, पायात घालायला हलकी आणि चालायला वेगवान। कोल्हापुरी चप्पल बनते जशी की ती वर्षानुवर्ष तुमच्या पायाची पाठच सोडत नाही। शाहू महाराजांनी या कोल्हापुरी चप्पलेला प्रोत्साहन दिलं आणि कुशल कारागीर तयार झाले। पण पुढे काय झालं तर आमची ही कोल्हापुरी चप्पल इतिहासातच राहिली। तिला मानाचा GI टॅग मिळाला, पण ना तिचं मार्केटिंग झालं ना तिला मोठी बाजारपेठ मिळाली। कोल्हापुरानं ढिगानं राजकारणी महाराष्ट्राला दिले, पण कुणीही म्हणावं तसं कोल्हापुरी चप्पलेचं कधी मनावर घेतलं नाही। आता प्राडानं कोल्हापुरी चप्पल चोरल्यावर सगळे म्हणतात लक्ष घालू। जगात बारी आम्ही कोल्हापुरी अशी आमच्या कोल्हापूरची ओळख आहे, आणि त्यातल्या त्यात कोल्हापुरी चप्पल हा सुद्धा आमचा खरोखरच एक जगभरामध्ये प्रसिद्ध असणारा ब्रँड आहे। प्राडा कंपनीच्या ज्या पद्धतीनं या प्रदर्शनामध्ये अतिशय चांगलं काम आपण बघितलं, पूर्वीपासूनच जगभरामध्ये कोल्हापुरी चप्पल आणि त्यानिमित्तानं कोल्हापुरी चप्पलाचे क्लस्टर असेल, खूप चांगल्या पद्धतीने व्यवसायाला अधिक चांगल्या पद्धतीची गती येते। कालच्या आपण सांगत असलेल्या याच्या प्राडा कंपनीच्या प्रेझेंटेशनमुळे अजून चांगल्या पद्धतीने एकूणच कामाला गती येईल एवढं निश्चितपणे आहे। इंटरनॅशनल ब्रँड असणाऱ्या प्राडानं त्यांच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलेचं प्रदर्शन केलं, ही चांगली गोष्ट आहे। ऍक्च्युली चर्मकार महामंडळच्या अंतर्गत जो विषय येणार आहे तो फक्त कोल्हापुरी चप्पल म्हणून असा नाही, तर चर्मकार महामंडळ जी आपली ही जी कला आहे आणि जे चर्मकार आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळवून देणं, त्यांच्या प्रोडक्शनला एक ब्रँड बनवणं, त्यांच्या प्रोडक्शनची विक्री करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांना स्ट्रेन देऊन महामंडळातर्फे त्यांना व्यवसायाला वृद्धिंगत करणं, ह्या सगळ्या गोष्टी चर्मकार महामंडळामध्ये येतात।
आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल मिळते ती 400 ते 1,500 पर्यंत. प्राडाच्या फॅशन शो मधल्या कोल्हापुरी चप्पलेची किंमत होती तब्बल 1,16,000. म्हणजे ही चप्पल किती श्रीमंत आहे बघा. खरं तर ज्या कोल्हापुरी चप्पलेला GI मानांकन आहे ती कोल्हापुरी चप्पल कुठे वापरायची असेल तर परवानगी घेणं गरजेचं आहे. मात्र आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांची एकसंघ अशी संघटनाच नाही. त्यामुळे परवानगी देणार कोण याबाबत संभ्रम आहेच. खरं तर आपली कोल्हापुरी चप्पल जगात लय भारी कोल्हापुरी, पण याच कोल्हापुरी चप्पलेची किंमत आपणच ठेवली नाही, त्यामुळेच तिची झाली चोरी. आता तरी किमान कोल्हापूरच्या कारभाऱ्यांचे डोळे उघडतील आणि या चप्पलेला तिच्या मानाचं स्थान देतील. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.